सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील भारतीय जनता पार्टी सानपाड्याच्या वतीने सानपाडा इथे 10वी आणि 12वीच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। या प्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, भाजप नगरसेवक भाऊ भापकर, नगरसेवक सुनील कुरकुटे, नगरसेविका शिल्पा ठाकूर, नवी मुंबई परिवहन सदस्य राजेश शाय आणि समाजसेवक राजेश ठाकूर यांच्यासह सानपाडा प्रभागातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, त्यांचे पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात मंत्री गणेश नाईक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवत्ता विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारा आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे, अशा शब्दात मंत्री गणेश नाईक यांनी या आयोजनाचे कौतुक केले। आपल्या मनोगतात बोलताना मंत्री गणेश नाईक म्हणाले की नवी मुंबई शहर ज्या वेगाने विकासाच्या दिशेने झेप घेतोय, त्याच धर्तीवर शहरात शिक्षणाच्या बाबतीतही एक स्पष्ट आणि दूरगामी दृष्टिकोन ठेवून काम केलं जातंय। केवळ पारंपरिक शिक्षण न देता विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सक्षम बनवण्यावर भर दिला जातोय। याच दृष्टिकोनामुळे आज नवी मुंबई हे देशातील एक अग्रगण्य शैक्षणिक हब म्हणून नावारूपास येत आहे। सदर कार्यक्रमानंतर आयोजक नगरसेविका शिल्पा ठाकूर आणि नगरसेवक सुनील कुरकुटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत उपस्थितांचे आभार मानलेत। भारतीय जनता पार्टी सानपाडा प्रभाग क्रमांक 19 तर्फे सालाबाद प्रमाणे आम्ही याही वर्षी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये विद्यार्थी, त्यांचे पालक वर्ग, आमचे कार्यकारी, पदाधिकारी, आमचे सर्व सहकारी, नगरसेवक सगळेजण या ठिकाणी उपस्थित होते। आम्हाला विशेष उपस्थिती लाभली ती आमचे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांची आणि त्यांच्या सोबतच ऐरोली विधानसभेचे माजी आमदार संदीप नाईक साहेब यांचीही उपस्थिती आम्हाला लाभली। नाईक साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला मोलाचं नेहमीच ठरणारं असतं। ते त्यांनी आजही विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला, आम्हा सहकार्यानं मोलाची थाप दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करते आणि आपल्या विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देते। या वेळेला 200 ते 400 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांना सगळ्यांना एक आपुलकीची थाप, एक शाबासकीची थाप म्हणून त्यांना भेटवस्तू देण्यात आलेला आहे आणि त्यांना पुढच्या आयुष्यासाठी सक्रिय करण्यात आलेला आहे। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19 यांच्या वतीने या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जो प्रत्येक वर्षी घेतला जातो, त्याच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना एक चांगला मंच उभा राहावा आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, याच्या अनुषंगाने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आणि संदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आज या ठिकाणी आम्ही साकार केलेला आहे।